नमस्कार मित्रांनो, सध्या IPO ची लयलूट चालू आहे आणि प्रायमरी मार्केटच्या माध्यमातून प्रत्येक जण संधी शोधतोय की मला पैसे कसे मिळवता येईल। तर त्यासाठी आपण आत्ताच नुकतेच दोन IPO जबरदस्त पाहिले। एक म्हणजे बजाज फायनान्सचा, बजाज हाऊसिंग फायनान्स, आणि दुसरा जो पाहिला तो PN गाडगीळचा। दोन्ही IPO मध्ये आपल्याला मजबूत रिटर्न मिळतात। चला तर मग असाच एक नवीन IPO जो की तुमच्यासाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय स्टडीच्या माध्यमातून। त्या IPOचं नाव आहे बघा आर्केड डेव्हलपर्स। तर या IPO बद्दल जर बोलायचं झालं तर 128 रुपीज याची इश्यू प्राइस आहे आणि त्यावरती आपल्याला जवळजवळ 47% लिस्टिंग गेन, आणि पैशामध्ये जर बघायला गेलं तर 60 रुपीज प्रति शेअर आत्ताच तुम्हाला ग्रे मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात। म्हणजे या IPO ला जर ओपन झाला तर 188 ला हा ओपन होईल। तर चला कंपनीबद्दल डिटेल्स मध्ये जाणून घेऊया। तर या IPO ची जी तारीख आहे ही आहे 16 सप्टेंबर। 16 सप्टेंबरला हा IPO ओपन होणार आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ही 19 सप्टेंबर आहे। त्यानंतर याची फेस व्हॅल्यू जी आहे ही 10 रुपये पर शेअर आहे आणि IPO मध्ये प्राइस बँड जो आहे हा 121 to 128 आहे, पण आपल्याला मॅक्झिमम साईडला प्राइस ठेवायची आहे। इश्यू जो आहे तो अप्रॉक्स 410 करोडचा आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण फ्रेश इश्यू आहे 410 करोडचा। NSE आणि BSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ही कंपनी लिस्टिंग होते आहे आणि आपल्याला रिटेलरला कमीत कमी 35% एवढा कोटा ठेवण्यात आलेला आहे। आणखीन खाली जर आलो आपण तर रिटेलरला मिनिमम एक लॉटसाठी रिटेलर अप्लाय करू शकतो। त्यात त्याला 110 शेअर भेटतील आणि त्यासाठी 14,080 रुपये एवढे लागतील। आणि रिटेलर मॅक्झिमम 14 लॉटला अप्लाय करू शकतो, त्यामध्ये त्याला 1540 शेअर भेटतील आणि त्यासाठी एकूण अमाऊंट लागणार आहे 1,97,120 एवढी। तर IPO ची जी डेट आहे ती क्लोज डेट आहे 19 तारीख आणि बेसिक ऑफ अलॉटमेंट जे आहे ते 20 सप्टेंबर आहे। त्यानंतर रिफंड तुम्हाला जर IPO लागला नाही तर 23 सप्टेंबरला तुमचे जे पैसे हे रिफंड होतील आणि जे डीमॅट मध्ये ज्यांना IPO लागेल त्यांना 23 तारखेला शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतील। आणि IPO ची जी लिस्टिंग डेट आहे ती 24 सप्टेंबर आहे। आणखीन कंपनी बद्दल जर बोलायचं झालं तर कंपनी जी आहे ही कशामध्ये आपल्याला सांगायचं जर झालं तर हे जे आहे आर्केड डेव्हलपर्स ही कंपनी जी आहे ही रिअल इस्टेटमध्ये काम करते आणि मुंबई बेस्ड कंपनी आहे आणि यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहे। आतापर्यंत 27 प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले आहे आणि कंपनीचं जर काही इथे पाहिलं आपण प्रॉफिटचा जर रेशो पाहिला तर 2022 साली कंपनीला प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो होता तो 50 करोड, त्यानंतर 2023 ला 50.77 करोड आणि 2024 ला 122.81 करोड। कंपनीचा ROE आहे 46.90% आणि ROC जो आहे तो 47.34%। तर अशी ही जबरदस्त कंपनी आहे। तर या कंपनीबद्दल मी जस्ट एक स्टडी म्हणून आपल्या समोर सादर केलेला आहे। बघा, IPO लागणं न लागणं हा नशिबाचा भाग आहे। चांगला IPO असेल तर आपण अप्लाय केला पाहिजे, हे माझं मत आहे। तुमचं मत काय ते तुम्ही ठरवायचं आहे, पण स्टडी म्हणून मी तुमच्या समोर आणलेला आहे। बँकेत आपल्याला एका वर्षांनी 5% रिटर्न भेटतात। इथे जर IPO लागल्यावर आपल्याला 50%, 100% जर लिस्टिंग गेन मिळत असेल तर याच्यासारखी दुसरी लॉटरी लागणार नाही। तर सर्वांना ऑल द बेस्ट।